गोड खायला कारणच पाहिजे असं काही नाही, नाही का? आज आपण बनवतो आहे गोडी बुंदी. बघा मी इथे बेसन घेतलं आहे, चाळून घेतलं आहे चांगलं. 1 वाटी बेसन आणि पाऊण वाटी पाणी असं पीठ भिजवते. आपण पहा, पाऊण वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित हे पीठ भिजते. हे पीठ चांगलं फेटून घ्यायला हवं आहे. त्यामुळे आपण एकच डायरेक्शनला ते फिरवून 5 ते 7 मिनटं फेटून घेतो आणि आता झाकून ठेवू. आता आपण पाक बनवायला घेतला आहे. 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी असं आपण इथे आता पाक बनवतो. त्या पाकामध्ये आपण आता थोडीशी वेलची पावडर, थोडासा केशर असं घातलेलं आहे. अख्खी इलायची घातली तरी पण चालते. आता हे फेटून ठेवलेलं पीठ आहे ना, त्याला 1 चमचा गरम तेल आणि 2 चिमटी फक्त सोडा असं घालून मिश्रण छान ढवळून आता मी ही बुंदी पाडायला घेतली. आपण किसणी असते ना, घरात किसतो, ती किसणी घेऊन त्याच्यावर हे पीठ घालून अशा ह्या बुंदी पाडून घेतो आहे. त्या बुंदी सावकाश धरून वरती किसणी ठेवायची आणि अलगद पीठ ओतायचं, हलवायची नाही, म्हणजे चांगली बुंदी पडते. आता ह्या कळ्या आपल्या हे बघा चांगल्या तळून घेतलेल्या आहेत. आणि हा झारा असतो ना, आपल्याकडे सर्वांकडे असतो, त्या झाऱ्यावर सुद्धा बुंदी चांगल्या पडतात. हा बघा, झारा घेऊन त्याच्यावर आपण एक एक पळीत पीठ घालून त्याच्या बुंदी पाडलेल्या आहेत. ह्या कळ्या आपल्याला बुंदीच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत मंद आचेवर. आता हे आपलं झालेलं आहे तयार. मी अशा बुंदी पाडून घेतलेल्या आहेत आणि इकडे आपला पाक पण तयार आहे. हा बघा, पाक पण आपला ह्या पाकासाठी आपल्याला 1 तारी पाक वगैरे करण्याची काय आवश्यकता नाही आहे. साखर विरघळून 1-2 मिनटं जरा बारीक उकळी आली की आपण हा पाक बंद करणार आहोत. आणि ही अशी हे बघा पाकात घातलेली बुंदी आपली तयार आहे. कोणतंही कारण समारंभ नसताना सुद्धा आपण एखादी स्वीट डिश म्हणून हिचा वापर करू शकतो. आपण मुद्दाम करून पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करा. थँक्यू.